आताही काय सांगतील निवडणूक हारल्यावर? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे. भाजपा महायुती 51% मतांनी जिंकणार आहे. आजही संधी आहे. आता काय म्हणतील मतदार यादी चुकल्या. आता मतदार यादी पाहण्याची वेळ आली आहे. मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आता तुम्ही मतदार यादी बघून घ्या पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका. नाही तर उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार यादी चुकीची होती. काँग्रेसच्या नेत्यांना यशोमतीताई म्हणताना घ्या ऑब्जेक्शन, घ्या तुम्ही बूथ वाईज ऑब्जेक्शन, वडट्टीवार घ्या ऑब्जेक्शन. आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51%च्या वर मतांनी जिंकणार आहे. आता मतदार यादी दुरुस्त करून घ्या ना. आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे. ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे. का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता, राहुल गांधींना त्यांच्या गुड लिस्टमध्ये येण्याकरता, राहुल गांधीच्या गुडबुकमध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात आहे. त्यांना गुडबुकमध्ये राहू द्या. राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही, विकासाची नाळ कळली नाही. ते फक्त आता खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रेटून बोला करतात आहे. या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे. जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2,50,00,000 मतं मिळाले काँग्रेसला, 31 खासदार जिंकले, तेव्हा निवडणूक मतदार यादी बरोबर होती, तेव्हा त्यांची मशीन बरोबर होती. आणि भाजपा जिंकली, मशीन खराब झाली, मतदार यादी खराब झाली. हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे. आताही आव्हान आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार यादी चेक करा आणि या रणांगणामध्ये 51%ची लढाई भाजपा महायुती जिंकणार आहे.